रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार। नाव काय आपलं? तानाजी शिंदे। तानाजी शिंदे, राहणार अंतराळ। अंतराळ तालुका जत। काय करता व्यवसाय? व्यवसाय ड्रायव्हिंग। ड्रायव्हिंग लायसन आहे काय? आहे की। मोटरसायकल आणि ती दोन्ही एकदम जाय कसं आहे? होय होय। बरं, स्वतःची गाडी आहे का? स्वतःची आहे। कसल्या गाड्या आहेत? टेलर आहेत। टेलर आहेत। कुठं कुठं जात आहे काय? पुन्हा साऊथ लाईन। पुन्हा साऊथ लाईन जोरात। तिकडं साऊथला गेल्यानंतर तिकडची भाषा समजते का तुम्हाला? समजते थोडी थोडी। थोडे कसं मग ते माल कुठनं भरताय आणि कुठनं पोस्ट करताय? ट्रान्सपोर्ट तर्फे महिन्याला एक 40-50 हजार पडते काय सगळं जाऊन? होय। मग सध्या खुशीत आहे? सध्या खुशीत आहे। दिवाळी ओके झाली ना? ओके मध्ये। दिवाळी लाडू केलते घरात? हे भरपूर। तुम्ही काय लाडू खाल्ला करंजा खाल्ला? जास्त सगळंच खाल्ले, करंजा, लाडू, चिवडा। बरं। आता दिवाळी संपली, आता राजकीय दिवाळी चालू झाली आहे। होय होय। अनेक उमेदवार धुळा उडवत आलेत गावात सगळीकडे। बरोबर। काय कोणाची हवा आहे इकडं? दादाची। दादा म्हणजे कोण? आपले विक्रम दादा। बरं, सगळीकडे हवा आहे। हवा आहे। गावात काय पाणी बिणी आले काय? पाणी आलंय, सगळं आलंय। ग्रामपंचायत दिल्या ग्रामपंचायत दिल्या। बांधकाम चालू आहे? होय होय, बांधकाम चालू आणि आहे। हे टाकी बी आले पाणीचं? होय आहे हो, सगळं व्यवस्थित आहे? सगळं व्यवस्थित आहे। ओके ओके, धन्यवाद। धन्यवाद। ओके, नमस्कार। आता अंतराळ येथे आलोय आपण। अंतराळमध्ये काही ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आता अंतराळमध्ये आल्यानंतर थोडंसं पाणी पण पिऊया आपण। अंतराळाचं पाणी कसं आहे बघूया। इथं बाजूलाच जलजीवन मिशनची टाकी झालेली आहे, त्या टाकीमधलं पाणी आहे। गावाला अत्यंत चांगली योजना या ठिकाणी आलेली आहे। बहुधा गावात प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी देण्याची जी योजना होती ती योजना या ठिकाणी सक्सेस झाल्याची दिसते। त्यामुळे आपण थोडंसं पाणी पिऊन बघूया कशा पद्धतीने आहे। चांगलं पाणी आहे। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? अनिल बबन पाटील। अनिल बबन पाटील, राहणार अंतराळ। अंतराळ। काय करता व्यवसाय? शेती आहे। काय पाणी आले का म्हैसाळचं? आलंय की। म्हणजे पूर्ण परिसरात आले का कसं? निम्म्या भागात आले? पूर्ण परिसरात। तुमच्या इकडे एक बाजूला तलाव आहे, त्या तलावात आले का पाणी? आलंय की। आले। त्यामुळं एकंदरीत शेतकरी खुश आहेत? खुश आहेत एकदम। बर 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 बर। आता काय निवडणुकीचा धुळा उडलाय की सगळे लोक आले, सभा घ्यायला हे गेले? होय, चालू आहे। काय कोणाच जोर आहे? काय विक्रमदादा सावंत। विक्रमदादा सावंतचा जोर आहे? हा। बाकीचे पण उमेदवार आहेत? होय। आम्ही विकास करणार आहे म्हणते, दुष्काळ आम्ही हटवतो म्हणते। होय, आठवतील त्यांच्या तालुक्यात। होय होय। का मग आपल्याकडे काय त्या अडचण काय द्यायला त्यांना? इथंच नाही, चालू जमत नाही। 5 वर्ष दादाला दिली होती की? अजून 5 वर्ष राहिलेली कामं पूर्ण करणार। राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी देणार आहे? बरं बरं। नवीन उमेदवारला एका दिलं तर तोही करेल ना मोठ्या हिमतीनं? नाही, काय अपेक्षा नाही त्यांच्याकडे। अपेक्षा नाही? नाही। मग आता कोणाचा हवा जास्त? विक्रमदादा सावंत। बरं, कुठनं सुटल्या वारा? कुणीकडं? या वारं चालू आहे इकडं। इकडं सुटलं इकडं? नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? श्रीकांत शिंदे। शिंदे, राहणार अंतराळ? अंतराळ। सगळे शिंदे जास्त तिथं? शिंदे भरपूर आहे। बरं बरं। मूळचे कुठले तुम्ही? हे जे काय मग? ग्वाल्हेरचा आम्ही। ग्वाल्हेर? मग इकडे कधी आले शिंदे सगळे? काय ते आमच्या आज्या पंजाबपासून शिंदेशाही? शिंदेशाही, बरोबर बरोबर। सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आता दिवाळी नुकतीच संपली आहे। दिवाळीचे लाडू चिवडा आता संपलेला आहे। संपलाय। त्यामुळे आता राजकीय लाडू चिवडा आता यालाय मतदारसंघात। तुमच्यापर्यंत काय पोहोचले काय? नाही अजून। हा, आपण तसली अपेक्षा करत नाही। बरं बरं बरं। काय आता कोणाची हवा आहे? आता काय दादाच घे। विक्रम दादा? बरं बरं। आणखीन 3-4 उमेदवार आहेत आमच्याकडे तालुका द्या म्हणते, तव्यात आम्ही विकास करतो, निधी आणतो। प्रत्येकाने तालुका द्या, ही द्या म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं आपलं आपलं घर चालवायचं असते। दादाच घर जत तालुका आहे, दादाच तालुका चालवायचा। दुसरे बाहेरच येऊन काय करायचं आहे? आपलं ठेवायचं वाकून, दुसऱ्याच बघायचं वाकून, काय करत चाललंय? असं काय नाही, कुठलाही माणूस कुठे उभा राहू शकतो ना? तसं नसते हो। पण त्यांच्या तालुक्यात ही केलं पहिला बाबा, सुधारणा करून मग तुम्ही इकडे यायची। तुमच्या तालुक्यात सुधारणा नाही, जी परिस्थिती आमच्या तालुक्यात तीच त्याकडे। पण माणसं सुधारणा करायला यायला येऊ दे ना? अहो, तसं कुठं होत असते? मग आमच्या तालुक्यातली कुठं जायचं? त्यांच्या तालुक्यात जाऊ द्या। चांगले विकास करणारे माणसाच्या आपण दिलीच होती की? तसं नसते। शेंडगे साहेबांना दिलो आपण निवडून, दिले त्यांनी गेले। नंतर सुरेश खाडेंना दिलो। खाडे साहेबांनी 2 वर्ष इथं केलं, 2-3 वर्ष तिकडे आपलं मिरज मतदारसंघ करून आता निवांत बसले तिकडे। त्यामुळे बाकी जतला विचारत नाही त्यांनी। बाकीचे म्हणतात आम्हाला द्या, नको काय करत चालले? दादा आहे ती, दादा आहे। काय अंतराळमध्ये काय विकास काम झालेत काय? ही काय टाकीचं, ही काय समोर दिसते बांध ग्रामपंचायत, ही ग्रामपंचायत दिले सगळं गावांतर्गत रस्तं, तलावाला 4 कोटी, महादेव मंदिरात सभा मंडप आहे दादांचा 5 लाख। गाव बारका असताना सुद्धा निधी जास्त आले गावात?
कार्यकर्ते प्रामाणिक काय आहे प्रामाणिक दादाबद्दल दादाबद्दल कार्यकर्ते प्रामाणिक असल्यामुळे जे प्रामाणिक आहेत की नाही त्यामुळे निधी खेचून आणते नाही तो खेचून आणतात न सरपंच आमचा बसलाय उठतच नाही तिथं. हा 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 वाटतं निधी आणल्याशिवाय येतच नाही. दादापाशी दादाची मांडी धरली का सोडतच नाही दादा द्यायला लागते म्हणलं ओके. दादा देतात कसं असते प्रामाणिकपणा पाहिलं हो. हा बरोबर आहे. नेत्यापेक्षा कार्यकर्त्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे आणि त्या पद्धतीने नेता पण राहतोय त्यामुळे आम्ही दादाला 90% मतदान दादाला होते ओके 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 बाकी कुठलेही काही सांगू द्या ओके काही होत नाही फरक पडत नाही काय नाही. ओके ओके धन्यवाद. नमस्कार काका, नमस्कार. काय चाललेलं आहे? काय निवांत शेतीची कामं. बर बर बर. काय पाऊसमान झाले दिसते बऱ्यापैकी, पाऊस बऱ्यापैकी आहे. सगळं हिरवळ दिसाल इकडे सगळं. हो हा पाऊस झाले. झालेलं आहे. काय शेती करताय, काय करता काम? शेती बर बर. किती एकर आहे शेती? शेती 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. हो. बर 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 बर. काय आहे शेतामध्ये? शेतामध्ये सीताफळ लावलेलं आहे. सीताफळ? हो. बर बर. कुठलं सीताफळ? ते कलमी लावलाय का कलमी लावलं NMK गोल्डन. NMK गोल्ड? हो. बर बर. किती एका एकरात किती झाडं बसली? एका एकरात 350 झाडं बसली. 350? बर बर. काय उत्पन्न आलं का अजून यायचं आहे? उत्पन्न भरपूर आलं. 3 टन उत्पन्न आलं पण दर 15 रुपयांनी भेटला. 15 रुपये दर भेटलं. हो. 3 टन उत्पन्न आलं एका एकरात? हो 3. चांगलं उत्पन्न आलं तरी हो पण दर 15 रुपयांनी. दर कमी मिळाला तुम्हाला? हो. कसं काय दर का कमी मिळाला? बरं हे व्यापाऱ्यांचं. व्यापाऱ्यांचा खेळ सगळा. हो. बर बर. कुठं माल तुमचा जातो सीताफळ? स्थानिक इथं येऊन जागेवर व्यापारी न्यायचे, कधी सांगली पाठवायचं, बर बर कोल्हापूर कधी पाठवायचं. बर. मग ते सीताफळ असं एकदम पिकायला येत असेल ना? एकदम येत नाही. 2-3 वेळेस तोडणी करावी लागते त्याची. 2-3 वर्षात एकदा एक पीक असतं ते. वर्षातून एकदा पीक. बर बर. त्याची पाण्याची व्यवस्था कशी केला तुम्ही त्याला झाडांना? पाण्याचं ठिबक सिंचन. ठिबक सिंचन. मग ठिबक सिंचन मग त्याला खर्च आला असेल ना? त्याला खर्च जाऊन पैसे किती राहिले तुम्हाला? खर्च अजून तर काय पैसे राहिलेले नाही. अजून पण खर्च घालतच आहे. अजून खर्च घालताय? हो. बर बर. आता किती वर्ष झाले लावून? मग 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाले अजून खर्च घालताय? अजून खर्च घालतो. बर बर. त्याला काय राखायचं वगैरे काय काम नाही त्याला? राखायचं वगैरे काय काय जनावर खातंय किंवा बाद होते झाड काय नाही? काय सुद्धा. बरोबर बरोबर. तर आता सध्या विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहे. हो गाड्यात धुरळा काढालेत. हो. माती धुरळा जोरात सुरू आहे तालुक्यात. काय तुम्हाला कोण विधानसभेची निवडणूक जिंकेल असं वाटतंय? विक्रम दादा. विक्रम दादा? हो. का बरं विक्रम दादा? का बरं? काम बोलतंय ना. त्यांचं काम बोलतंय. हो. काय कामं केली त्यांनी? आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत, पाण्याची व्यवस्था, बर तलाव, बर. सभा मंडप, बर. गावांतर्गत रस्ते, बर. असा भरपूर निधी दिलेला आहे. निधी भरपूर दिलेला आहे त्यांनी. हो. बर बर बर. मग तुमच्या मते विक्रमदादा निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? हो. बरं दुसरे उमेदवार आहेत आपल्या इकडं, हा बोला ना. मग त्यांच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? त्यांच्या बाबतीत काय, आपण स्वतःच्या घराचा विकास स्वतः करायचा असतो ना. बर. आधी स्वतःच्या घराचा विकास केला हा. तर आपल्याला अधिकार आहे दुसऱ्याच्या घराचा विकास करायचा. हे असं स्वतःच्या घरात विकास मध्ये कोणाला लागतं हे वाक्य? हे आता काय कोणाला लागतंय म्हणल्यानंतर आता काय सांगणार आम्ही तर. जे तुम्ही उमेदवाराबाबतीत बोलताय का कोणाबाबतीत बोलताय? उमेदवाराच्या बाबतीतच. उमेदवाराच्या बाबतीत म्हणजे बाहेरून आलेला. हो बरं बाहेरून आलेल्या उमेदवाराला या उपयोग आहे. हो. तर काय ते मग मी MIDC आणलोय. आणणार ना, कागदावरती आणणारच की. कागदावरती आणलेलं आहे ते. हो. बरं मी MIDC आणलोय, तालुक्याचा विकास केलोय, विकास पुत्र मी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता मोदीजी पण 10 वर्ष झाले विकास पुत्र म्हणतात. सगळ्या पुत्र्याच तर निघाल मला घातल्या. महागाई ह्या पुत्र सगळे यांनीच मोदीनच जन्माला घातल्या. हो. महागाई आणखी असे बरेच आहेत की. सुशिक्षित बेरोजगार, बेरोजगारी आली आहे. बरेच मुद्दे आहेत असे. बर आणि उद्योगधंद्याची वाट लावली. नोटबंदी 15 लाखाचं तर काय जुमलाच होता. मोठा बाईनं सांगितलं ना जुमला होता म्हणून. जुमला होता. तुमच्याकडे काय आलेत का 15 लाख? आमच्याकडे 15 लाख नाही आले, 1500 आलेत. 1500 आलेत. 15 लाखाऐवजी 1500 रुपये आले. 1500 आलेत. सांगितलं त्यांनी गाजावाजा करून डंके चोट ते सांगितलं 15 लाख रुपये देणार. बर. पण प्रत्यक्षात 1500 आले, ते पण बंद झाले. आता बंद झाले ते पण. बंद झाले. 1500 रुपये बंद झाले. विषय संपला त्याचा. झाले. हो. बर दादानी तर काय याची कामं जे पाण्याचं काय कामं सोडवले, प्रश्न सोडवले? बरेच सोडवलेत. बरेच पाण्याचे, शेतीच्या पाण्याचे बरेच प्रश्न सोडवलेत. हो. त्यामुळं अंतराळ गावे सुजलाम सुफलाम झालेलं आहे पाणी आल्यापासून. बर. हो. शेती भीती सगळं चांगल्यापैकी एकदम फर्स्ट क्लास शेती झालेली आहे सगळ्या शेतकऱ्यांची. बर. तुमच्या गावात किती टक्के मतदान होईल असं वाटतंय तुम्हाला दादाला? आमच्या गावात दादाला 100% 95%. 95% होईल. हो. आणि इतर फक्त 5% इतरांना. इतर सगळे एकत्र ते 5%. इतर सगळे 5% 5% येतील. नमस्कार. काय लय निवांत बसलाय? बसलोय आता. असं अपंग माणूस आहे. अपंग आहे. बरोबर. काय झालं तुम्हाला? काय बॉल खराब आहे. कुठलं? गोट्यातला? खोग्यातला.
उभ्यातला बर 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 त्यामुळे निवांत बसलाय निवांतच आहे. बर 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 काय शेती वगैरे आहे तुमची शेती आहे पण जिरायत आहे. जिरायत आहे बरं काय पाणी आले म्हणून सांगतात म्हैशाचं आलंय का तुमच्याकडे आणि आता आमचं डोंगरावर शेती आहे, पाणी तिथं डोंगरात थोडं तुमची चालणार. शेतीच डोंगरावर आहे पाईपलाईन वगैरे काय केलं नाही का नाही जिरायतच शेती आहे. जिराय शेती आहे वरचं पडल तेव्हा पिकणार नाही. पावसाचं पाणी कधी येईल त्यावेळी तुमच्याकडे येणार कधी पिकतंय कधी जळतंय. बर 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 म्हणजे पाऊसमान न झाल्यामुळं बर बाकी अजून काय चाललंय अजून निवांत आहे निवांत. आता विधानसभा निवडणूक आलेली आहे हा प्रचाराचा धुरळा उडालेला आहे काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल असं वाटतंय विक्रम सावंतच आहे. विक्रम सावंतच का बरं विक्रम सावंतच का बरं पहिल्यापासून तर म्हणजे स्वभावानं बी चांगला आहे तो. बर काम म्हणजे काम पण भरपूर केलेलं आहे गावात. काम पण गाव तुमच्या भरपूर केलेलं आहे बर बर काय कामं केली वाटतं तुम्हाला पाण्यात टाके ऑफिस आहे, नंतर तळ्याचं काम चालू आहे. तळ्याचं काम चालू आहे पाण्यात टाकी आहे ग्रामपंचायत ऑफिस काम चालू आहे हा. बर बर आणि काय चालू आहे काम त्यांचं सभा मंडप आहे आपलं महादेव मंदिर पूर्ण झाले ते. बर 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 अगदी चांगलं आहे चांगलं आहे. नमस्कार नमस्कार साहेब, बोला काय म्हणतात? काय म्हणलं आपलं नाव दीपक राजाराम सुर्वे. दीपक राजाराम सुर्वे काय काम करता तुम्ही मी कॉमिक्स जॉबला आहे, कुठं कुरिअरला कुरिअरला जतला जातला. बर बर म्हणजे दररोज जाणं येणं आहे तुमचं जाणं नाही बर बर कुरिअर कुठं कुठं जातंय तुमचं इकडे ज्या उमदीपर्यंत संक, इकडे कवटे मंकाळ, भरपूर काम झालं आमचं ते 50 दररोज एक 50 किलोमीटर 100 किलोमीटर तुमचं रनिंग आहे 150 किलोमीटर आसपास होते. दररोज 150 किलोमीटर अरे बापरे हेल्मेट वगैरे अगदी घालून जात असाल हेल्मेट वगैरे. पावसाळ्यात कसं करता तुम्ही पावसाळ्यात काय थोडा त्रास होतोय. त्रास होतोय हेल्मेट जॅकेट वगैरे सगळं हेल्मेट रेनकोट वगैरे घालून सगळं बर 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 म्हणजे दररोज तुम्ही एका 50 किलोमीटर अंतर कापून एका गावाला जाऊन येत आहे जाऊन येते. बर 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 सध्या विधानसभा निवडणूक आलेली आहे निवड आलेले आहे. बरोबर. बरोबर आहे काय आहे वातावरण रंग कसं आहे वातावरण काय आहे तसं बघायला गेलं तर दोन्ही बी पार्ट्या जोरातच लागलेल्या आहेत. दोन्ही पार्ट्या कुठल्या कुठल्या दोन एक BJPची आणि एक काँग्रेसची. बर बघायला गेलं तर प्रतिसाद दादांना बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी दादांना सपोर्ट आहे सपोर्ट आहे, पण आतनं पण बऱ्याच ठिकाणी सपोर्ट आहे दादा. हा दुसरा सपोर्ट आहे म्हणजे काय प्रकार आहे म्हणजे आतनं म्हणजे काही लोक जे गोपीदादाला जाऊन मिळालेत ते आतून जाऊन गोपीदादाला मिळाले नाही उघड जे मिळाले ते आतून गपचूप मिळालेत आता. हा आतून गुपचूप बाहेरच्या आतल्या रस्त्यानं बर 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 काय वाटतं तुम्हाला कोणाला जास्त मतदान पडेल असं वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार जतचा माझ्या मते तर आमदार दादाच होतील पुन्हा एकदा. बर कोण दादा विक्रमदादा सावंत. विक्रमदादा पुन्हा एकदा आमदार होतील बर तुमच्या गावात किती टक्के मतदान त्यांना पडेल वाटतं तुम्हाला 80% वरून 80% वरून तुमच्या गावात मतदान मिळेल 100%. बर बर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विनायक शिंदे विनायक शिंदे बर आता ट्रॅक्टर भरून वैरण कुठं आणला सगळं सोनंद. सोनं म्हणा हा तुमचं तर शेत नाही आहे ना आहे का तरी कमी पडते वैरण. वैरण कमी पडते हा काय आहे शेतामध्ये ज्वारी. भारी बघते भरून गाचं भरून आणलाय की होय होय मग भरायला माणसानं भरलं का मशीन होती माणसाने. एवढं उंच हो वर चढले कोण एवढा उंच इथून उभा राहून वरती टाकायच्या पेंड्या. वरती टाकायच्या आणि वर बांधायला माणसं वेगळी हो, वेगळे वेगळे. बर 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 किती असेल वजन याचं अंदाजे अंदाजे एक 5 टन 5 टन आहे बर 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 मग कुठल्या सोनन मधनं आणला सोनंद मधनं. बर 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 हे काय जनावरला घालताय का काय जनावरांना. जनावरांना? चारा? जर्सी असणे. जर्सीला घालताय बर बर किती आहे जर्सी गाय 10 आहे ते. हाय द्या ए मग दूध बी मैदा असेल होय होय. बर बर आणि कुठल्या डेअरीला घालता दूध वरणा. वारणा बर 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 आता सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे ना चालू आहे ना. चालू आहे का होय होय. कसा रंग भरलाय सध्या रंग चांगला भरला चांगला भरलाय काय वाटतंय तुम्हाला कोण आमदार होईल असं वाटतंय विक्रमदादा. विक्रमदादा बरं काय कामं केली विक्रमदादाने विक्रमदादाने पाण्यासाठी लय खटपट केल्या. पाण्यासाठी खटपट केल्या हो हो. बर 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 आणि अजून काय कामं केलीत आहे ग्रामपंचायत वगैरे दिलेत. ग्रामपंचायत दिलेत होय रोडचे कामं चालू आहेत. बर होय होय. म्हणजे बऱ्यापैकी कामं झालीत अजूनही बाकीचे 2-3 उमेदवार आहेत ते हे आमचा फिक्स कायमचा म्हणजे कामं करणारे आमदार आहेत. कामं करणारे आमदार आहेत फिक्स आमदार आहेत फिक्स आहेत 100% निवडून येणार 100% निवडून येणार. बर बर आणखी बाकीचे उमेदवार त्यांचं काय सांगू शकत नाही तर पण तुमच्या गावात किती टक्के मतदान पडेल 80% मतदान आहे विक्रमदादांना. 80% मतदान होय. धन्यवाद नमस्कार नमस्कार नमस्ते. काय नाव आपलं पोपट शिंदे. पोपट शिंदे अंतराळ हा
बर बर काय चाललंय गावामध्ये सध्या? गावामध्ये चालू आहे आता प्रचार. बर बर दिवाळी संपली का? दिवाळी संपली की दिवाळी जोरात झाली. जोरात झाली. बर 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 सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. हा सुरू झाली. गावामध्ये काय वारं कुणाचं चाललंय जास्त? आता विक्रमदादा विक्रम दादा का बरं? कामं केली ती. कामं केलीत होय. काय काय दिले गावामध्ये? टाके दिल्या पाण्याचे. किती ग्रामपंचायत लाखाचे टाकी? ते 80 लाखाचे. 80 लाखाचे आहे. आणि ग्रामपंचायत 15 लाखाचे. 15 लाख. आणखीन काय दिले गावामध्ये? रस्ते दिलेत. रस्ते दिलेत. तलावाला काय दिले? तलाव दिलेत 4 कोटी. 4 कोटी रुपये. तुमचं गाव एवढं बारीक आहे, मग निधी एवढा कसं काय गावात आणला तुम्ही? दिला. दादाचा जीव आहे अंतराळवर. अंतरावर जास्त जीव आहे. जीव आहे. मग तुमचा जीव आहे का दादावर? आहे की. आहे. होय. बर बरोबर. काय गावात किती टक्के मतदान होईल दादाला? दादाला होईल 80%. 80%. बाकीचे जे उमेदवार आहेत जवळजवळ 8-10 आहेत, ते पण म्हणतात आमच्याकडं जत तालुका द्या, आम्ही विकास करतो, त्यानंतर दुष्काळ मुक्त करतो, असं त्यांचं पण म्हणणं आहे. पाणी आणतो. ते आता त्यांना माहितीच आहे की आता दादाने एवढी कामं केली म्हटलं ते म्हणणारच की. हा मग आता नवीन जरा थोडंसं बदल करायला काय अडचण नाही? गेल्या आता 5 वर्ष दादाला दिली की नवीन माणसाला संधी द्यायला काय अडचण नाही? नाही, दादाने काम चांगले केले. बर. आम्हाला ओळखत होतो कोण. हा हा हा. नाही पण आणखीन नवीन आमदार झाले ओळखणार की तुम्हाला? नाही ना, कसं ओळखलं तसं. दादाचा जीव आहे अंतराळवर. जीव आहे. होय. जीव लावलाय दादाने. मग काय तर. बर बर बर. आणि काय सांगता येईल आता ते नवीन योजना आणले, जाहीरनामा आणलाय 3000 रुपये देणार महिलांना. एसटी मोफत आहे. एसटी मोफत आहे. त्यानंतर 25 लाख रुपये देणार आहेत. त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? ते काय ते देणारच आहे त्याला. देणार आहेत. चांगली योजना आहे. योजना चांगली आहे. ओके ओके धन्यवाद. काय नाव? ज्ञानदेव सावंत, ज्ञानदेव सावंत. गाव? अंतराळ. अंतराळ. बरं बनाळीला सावंत जास्त आहेत, मग तुम्ही अंतराळ कसं काय? आम्ही दोन्हीकडे दोन्हीकडे कसं काय? ते पहिलं बनाळीच आहे, हे आता रहिवाशी झालोय. 7-12 दोन्हीकडे आहे. दोन्हीकडे मग दोन्हीकडे फायदे आणता काय? दोन्हीकडे नाही एकीकडेच आहे. एकीकडेच मिळते. मग मतदान तिकडे आणि इकडे दोन्हीकडे काय? नाही अंतराळला आहे. मतदान अंतराळाला आहे. बर 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 बर. काय काय शेतात काय आहे सध्या? दादाच्या ह्याच्यामुळे आम्ही मतदान इकडे करून घेतले अंतराळला. असं झालं होय? हा 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 हा. तुम्ही मिलिटरीत होता काय? मिलिटरीत होतो. किती वर्ष होता? 17 वर्ष. 17 वर्ष काम केले. काय मिलिटरी मधलं वातावरण कसं होतं? इकडचं गावाकडे आल्यावर कसं वाटतंय? मिलिटरीमध्ये ते शेवट देशाची सेवा आहे ती. देशाची चांगली सेवा आहे. त्यावेळेला अगदी शिस्तबद्ध शिस्तबद्ध up to date. होतं. हो. सकाळी पहाटे लवकर उठणं, ती व्यायाम सवय करणं, इथं करू शकते. त्यानंतर टकाटक राहणं. टकाटक. तुमच्याकडे बघितल्यानंतरच वाटलं मला एक कोणतर चांगला माणूस असेल असं. आणि मिलिटरी मॅन अगदी अगदी व्यवस्थित असतात सगळे. 3 गोष्टी शिकवल्याच जातात ना, वफादारी, इमानदारी आणि डिसिप्लिन. ह्या गोष्टी आमच्या रक्तातच भिनलेल्या असतात. मग त्या गोष्टी आताच्या राजकारणामध्ये काय येत नाहीत? राजकारणात ह्या तिन्ही पण गोष्टी चालत नाही. चालत नाहीत. मग ते यायला पाहिजे असं वाटतं का यायला तुम्हाला? पाहिजे असं वाटतं. आलं तर आपण जपानच्या पुढे जाऊ शकतोय. दादा त्या मार्गावर चालतात. हा. बर 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 बर. काय कामं मी केलीत गावात? काम भरपूर केलेत दादा. केलेत. हो. बर बर. आणखीन काही उमेदवार आहेत, ते पण म्हणतात आम्ही जत तालुक्याचा विकास करणार आहे, आम्ही त्यांना- जत दुष्काळ मुक्त करणार आहे, आम्हाला संधी द्या म्हणतात एकदा. आम्ही त्यांचं ते कायमच ऐकत येतं. हा. कारण त्यांचे आम्ही भडकाऊ भाषण बघितलेत हा. जास्त करून. हा. चांगलं काय आम्ही बघितलं नाही त्यांचं अजून. हा हा. नाही विकास कामे निधी आणली म्हणतात. बाकी उमदीला MIDC दिली आम्ही. MIDC त्यातलं पाणी- 5 वर्षाच्या पहिला आणायची होती. एक 5-10 हजार कामगार लावायचे होते. त्याच्यानंतर आता उमेदवार म्हणून उभा राहिला असतं तर मतदान पडलं असतं. हा, म्हणजे 5 वर्ष काम करायला पाहिजे. 5 वर्ष पहिलं काम करायला पाहिजे त्याशिवाय होतं. लोकं- तुम्ही 2 महिने आधी येणार MIDC आणणार, त्यात चालत नसते. सुरेश खाडीनं सुद्धा 5 वर्ष कामं केली ते हा. म्हणताना सुरेशबाला पुन्हा निवडून दिले लोक. बरोबर. बरोबर की नाही? मग आता एकंदरीत वातावरण काय? वारं कोणाचं आहे? दादाच्या बाजून जोरात आहे वारं? जोरात आहे एकदम. कोणीकडे फिरवले वारं? काय वारं आता पूर्वेकडनं पश्चिमेकडे होतं पहिलं, हा. तसंच चाललंय. तसंच चाललंय? जोरात चाललंय? जोरात चाललंय. ओके ओके धन्यवाद. ओके धन्यवाद. नमस्कार. आपण आलोय इथं अंतराळमध्ये. अंतराळ तालुक्याचं ते मामा इथं बसलेले आहेत. जरा आता आपण बनाळी करून आलोय इथं मामाच्या जवळ बसलोय. मामा जरा सुपारी द्या. हा झाला. काय पान आहे का? आहे की. पान सुपारी खायला आहे? होय. बर बर. दिवाळी झाली का व्यवस्थित? झाली की. बर. काय लाडू बिडू खाल्ला का नाही? लाडू खाल्लं. हा. आणि फटकडे उडवल्या. फटाकड्याला बंदी आहे की खरं? तेवढे जास्त आवाज करू नका म्हणते सरकार. तिकडे उडवल्या. हो हा, टिकल्या उडवले. ते खेळण्याचे बंदूक आहे का ते काय टिकल्याचे? खेळण्याची बंदूक आहे. आहे ना? बर 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 बर. मग काय सध्या काय वारं कुणाचं आहे? काय वारा आपलं विक्रमदादा आहे की. विक्रम आहे का? बरं मग कोणाला द्यायचं? ती बाहेर आल्याला द्यायचा का त्याला? नवीन कुठनं आलाय त्याला कोण द्यायला लागलो? नवीन माणूस पाहिजे की जरा? कशाला नवीन त्याला? त्याला तर जा बरं कडेगाव ह्याला परोस. हा इथं काय काम आहे त्याचं? पण नवीन जरा कसं आहे माहितीये काय? आता 5 वर्षे त्यांना दिलं होतं. मग 5 वर्षानंतर आता परत नवीन माणूस जरा पाहिजे ना तालुक्याला. 2दा दिलं होतं. हो 2दा दिलं होतं. ते बाहेरचे येऊन बाहेरच्या बाहेर 1 वर्ष 5 नुसतं बघायला आणलं तिकडं. हा
वाट आणले तर हा पहिला एक दिला ह्याला हा आपला काय ते बर 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 शेंडगे आला शेंडगे हा निवडून आला आणि ते परत ते गेला ते अजून आलाच नाही इकडे आलाच नाही होय? आलाच नाही मग मग काय आता आपलं खानिक मेन धरायचं मग आता ठरलंय तुमचं हा बर एक नंबर एक नंबर केले तर दादा काम करायला एक नंबर आणि समजित माणूस आहे ते शांत स्वभावाचा त्यामुळं कधी मी बोलवा हाक मारा येतो दादा फोन केला का येतो हा 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 त्यामुळं तुमचं ठरलंय आता ठरलंय ठरलंय काय ठरलंय दादा दादा ठरले ओके ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय आपलं भगवान शिंदे भगवान शिंदे राहणार अंतराळ अंतराळ काय करताय शेती शेती करताय मग किती वर्षापासून करताय शेती शेती आता जन्मापासूनच करतो. जन्मापासून करताय पूर्वी शेती करत असताना हे जे खताचे दर कमी होते हा मजुराचा दर कमी होता होय आणि आता मजुराचा दर वाढलाय खताचे दर वाढलेत वाढले मग शेती परवडते का आता परवडी ना तर काय सोडून द्यायची आपले बाप दाद्यापासून ते करावंच लागते करावंच लागते आता मजूर मिळतात काय मिळते ते थोडं मिळतंय नाही मागे पुढे होतंय करत राहायचं करत राहायचं बर काय घातलं शेतात शेतात आता मका आहे ज्वारी आहे बर गहू आहे गहू आहे बर खपली गहू घालत नाही का नाही बर पूर्वी खपली गव्हाचे चपाती खात होते लोक होय, खात होती तुम्ही खाल्ला काय आम्ही कंट्रोलचं खातोय बर म्हणजे नाही पण पूर्वी खाल्ला असणार तुम्ही खाल्लंय त्यामुळे तब्येत चांगली आहे तुमची हा पहिलवान करत होता काय नाही नाही मग तब्येत एवढी चांगली कशी आहे तुमची आता काय बसून खातोय म्हणताना झाले असं झाले होय बर 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 आता निवडणुकीचं वातावरण चालू झाले काय होय गाड्या पळाले बळाले धुरळा उडालाय कुणाचा आहे धुरळा जास्त आता ते काय कोणाला ठेवाय आपला स्वतःचा तर काँग्रेस आहे काँग्रेस आहे हा. काँग्रेस वाट गच्च धरलाय हा. किती वर्षापासून आहे काँग्रेसला कडपासून आहे. कडपासून वाट सोडाय नाही वाटत हा जरा बदल पाहिजे की काय गरज नाही बदल हवा आमदार नवा नको नका हा हाय हेच आहे बर 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 मुलं वगैरे काय करतात मुलगा एक नोकरी आहे शाळा नोकरीला आहे मग जरा मदत झाली आहे शेताला हा शेताला मदत मदत झाली आहे. दिवाळी झाली का व्यवस्थित झाली मुलं ती बघतात का व्यवस्थित तुम्हाला बघतो की गरम चपात्या बिपात्या करून देतात व्यवस्थित म्हातारी आहे की माझी हाय वय मग काय अडचण नाही काय जवळ आहे तुमची आता किती वय आहे आता 70-72 झाली. 70 बाय एसटीतनं प्रवास करताय काय नाही जात बर गाडी घेऊन जातो स्वतःची स्पेशल स्पेशल गाडी आणि सरकारमध्ये काय मी तुम्हाला ते 50% एसटी मोफत दिले हे दिले ते दिले मी अजून ती पेन्सिल सुद्धा घेतली नाही शेतकरी पेन्सिल घेतलं नाही तुम्ही का बरं काय गरज आहे फुकट घ्यायचं नाही काय काय करायचं आहे? बर बर अशी माणसं पाहिजे देशामध्ये ओके नमस्कार 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 काय नाव आपलं नितीन तात्यासाहेब भोसले राहणार अंतराळ अंतराळ काय करताय व्यवसाय शेती शेती करताय काय शेतीमध्ये बरं आहे का परिस्थिती सध्या कशाच बरे आल्या काय सध्या अवघड झाली अवघड सगळं झाली सगळं वारं कुणाचं येत आहे निवडणुकीत वार आहे गोपीचंद पडळकर साहेब गोपीचंद पळकर साहेब आहे. का बरं काय विक्रमदादानं काय केले काय आता गावात पाणी टाकी दिली म्हणते ग्रामपंचायत दिली म्हणते टाकी देऊन काय नुसते त्यात काय हे करायचं आहे हा. पाणी नको का त्यात पाणी नाही व्हाय त्यात टाकीला पाणी पाहिजे बर तलाव काय दिले म्हणले तलावाला पैसे त्याचं अजून काम चालूच आहे बर त्यामुळं मग सध्या वातावरण कुणाचं आहे गोपीचंद पडळकर साहेब बर 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 मग बाकीचं काय त्यांचं काय कामं काय दिलेत काय इथं काय विकास निधी वगैरे काय निवडून दिल्याशिवाय काय करावं त्यांनी बर एकदा द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे नवीन चेहरा ओके 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 ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव मामा? संजय सावंत संजय सावंत काय मका भरडीसाठी आलता काय हा मका बरं किती आहेत जनावर जनावर 5 जर्सी आहे ते 2 म्हशी आहे. जोरात आहे की मग दूध कुठे घालताय दूध बनाळी बनायला घालताय जर्सीला दुधाला किती रेट आहे दुधाला 30 रुपये आहे. 30 रुपये आणि म्हशीच्या म्हशीच्याला फॅट एसमेस वर नाही बर तरी पण 60-55 बर परवा काय 5 का 6 रुपये अनुदान वाढवलं होतं ते मिळालं का तुम्हाला मिळालं की. मिळालं वय मग आता सध्या चालू आहे का बंद आहे चालू आहे चालू आहे म्हणजे अजून दर वाढवून शेतकऱ्यांना मिळावं असं वाटतंय काय मिळावं असं वाटतंय पण द्यायला पाहिजे हा हा पाण्याची बाटली 20 रुपये आहे आहे की आणि दूध 30 रुपये आहे म्हणजे असं किती तफावत बघाय कशी आहे आहे की आता काय करायचं त्यामुळे मग खर्च जास्त आहे दुधाचा जास्त आहे बरं बरं चुनी तयार करायचं घेऊन जायचं मसर फिरवायचं त्यामुळे मग जोड व्यवसाय जरी असला सुद्धा सध्या तोट्यात आहे थोड्यात हा 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 सध्या वारं चालू झालं विधानसभा निवडणुकीचं हा चालू आहे की. काय कुणाचं जोर आहे काय वारं कुणाचं आहे वारा विक्रम दादा विक्रमदादाच काय विक्रमदादा म्हणते ह्या भागात काय आमच्याकडे सगळं सोयी सुविधा दिलाय पाणी दिलंय पाणी दिले जोरात दिले होय त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालाय झालाय मक्याचं पीक वाढलंय हा जनावर मक्याला त्याचा फायदा होतोय सगळं झालंय होय होय ओके ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं ज्ञानेश्वर दत्तू शिंदे बर राहणार अंतराळ अंतराळ हे तुमचं आहे का सगळं कारखाना होय, काय काय तयार करताय
आमचं मका चुने मका चुनी आहे. किती वर्ष झालं सुरू करून? 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष झाले. किती कट्टे करताय वर्षाला? एक 500-1000 कट्टे होते काय? अंतराळमधलेच लोक शेतकरी येतात का आसपासचे पण येतात? आसपास बनाळे वगैरे तुमच्या ह्या पट्ट्यात फक्त तुमचंच दिसते इथं अंतरामध्ये. बरं. वर्षाला काय बऱ्यापैकी पगार पडतोय काय? होय. खाऊन पिऊन ओके? 2 कामगार असतील. 2 कामगार आहेत, त्यांना पगार पण देत आहे? बरं. 12 महिने चालू असते का कसं सीझन व्हायचं? 12 महिने. 12 महिने मका असते का? 12 महिने होय. बाहेर नेते मका. बरं. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. होय. काय वाटतंय तुम्हाला, कोणाचं वार आहे? सध्याला तर आमच्यात काँग्रेसचं वार आहे. कोण आहे काँग्रेसच्या वतीने? कोण भरले? विक्रमदादा सावंत. बाकीचे पण उमेदवार आहेत? आहेत, पण आम्ही पहिल्यापासून तर काँग्रेस आम्ही. बरोबर. मग काय तर जरा बदल व्हायला पाहिजे की. काँग्रेसवर किती वर्ष तुम्ही प्रेम करताय? नाही, आम्ही जसं आहे तसं पहिल्यापासून वडिलापासून काँग्रेस आहे. काँग्रेस आहे. काँग्रेस वाटतं गच्च धरलाय, सोडायला तयार नाही. हा. पण बाकीचे पण म्हणतात लोक की आम्ही जत तालुक्याचा विकास करणार आहे, दुष्काळमुक्त करणार आहे, आमच्या तालुक्यात आमच्याकडे एकदा तालुका आमचं नेतृत्व द्या, आम्ही विकास करतो असं म्हणतात. मग काय तुमचं मत काय? सध्याला तर विकास आमच्यात आहे, चालूच आहे विकास पहिल्यापासून. चांगले केलाय? होय, विकास आहेच. बरं. काँग्रेसच्या आमदारांनी काय निधी दिलाय काय? होय. चांगला निधी दिलाय? होय. बरं. धन्यवाद. तालुक्यात पाणी ही भरपूर दिले. पाणी आल्यामुळे फायदा झाला? होय. भरपूर. जनावर संख्या वाढली आहे, मका वाढले, त्यामुळे तुमच्या कारखान्याला पण फायदा झालाय? होय. ओके. धन्यवाद. नमस्कार. बरं आहे का? बरं आहे. काय नाव आपलं? प्रकाश यशवंत भोसले. राहणार अंतराळच आहे. अंतराळ तालुका जत आहे आपला. जत आहे. मग काय चाललंय कामकाज? काय कामकाज काय कळले ना की. दिवाळी झाली का? दिवाळी झाली, कारण काय आलंच नाही काय. लाडू काय माल आला नाही अजून? माल म्हणजे कुठला आपला खायचा माल आला? खायचा माल अजून आला नाही. मग दिवाळी लाडू बिडू केला असेल की? तेल मागले 2200 रुपये झाले. लाडू केलंच नाही तुम्ही? काय करतोय? काय तळायचं कुठनं? पाण्यात. ते आहे की, बरोबर आहे. मग काय बाजरीची भाकरी खाल्लायचं? बाजरीची भाकरी ना आपले राशनचं तांदूळ. तांदूळ आता बऱ्यापैकी मिळतोय फुकट. काय फुकट? ते तर कुठे फुकट आहे आपल्याला. मग 30 रुपये आहे भरायचं. 30 रुपये भरले की फुल येते. अहो काय फुल येते? काय तांदूळ ती व्यवस्थित येत नाही. व्यवस्थित अर्ध खडं ना अर्ध माती. हा. म्हणजे व्यवस्थित येत नाही, त्यामुळे मग अवघड आहे सगळं. हा, मग ती एकात घ्यायला पाहिजे, आपण कामाला जायला लागतो. बरं. आता निवडणुकीचं वारं चालू झालंय सगळीकडे. कोणीकडे आहे? धुरळा आलाय इकडं तिकडं नेते मंडळी फिरायला. काय माहिती आहे तुम्हाला? नाही आपल्याला काय माहित नाही. तुमच्याकडे कोण आलं नाही. मतदान किती तारखेला माहिती आहे काय? मतदान बी माहित नाही. मला काय माहित नाही. काय माहित नाही? मतदान करायला जाता की नाही? मतदान करायचं हक्क काय आपला म्हणलं करणार. जाणार तुम्ही? मग आता तारीखच माहित नाही तुम्हाला? मग तारीख ज्या वेळेला येते ती बोलवायला, मग त्या टायमाला जायचं. कोण येते बोलवायला? कोण येईल त्याला जायचं. बरं. 20 तारीख आहे मतदानाची. 20 तारीख आहे? हा. बरं आहे. मग त्या दिवशी मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे. मतदान आपला हक्क आहे. नाही, मतदान करणार घ्या. लोकशाहीचा उत्सव चालू झालेला आहे. नाहीतर नोटाला करायचं. मग काय नोटाला करायचं. बरोबर. बरं. नाही, कोणाला द्यायचं नोटा करून टाका. बरं. धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? विकास दुर्योधन शिंदे. राहणार अंतराळ. काय करताय व्यवसाय काय नाही, आपले शेती आणि समाजकार्य करताय. बरं. काय करताय समाजकार्य? काय वेगळं काय सांगता येतं? समाजकारण काय, कुणाचे काय गावातल्या कुणाच्या अडचणी, कुणाचं काय, कुणाचं आधार कार्ड, कुणाचं मतदान कार्ड, कुणाचं रेशन कार्ड, कुणाचे वारस, जाऊन सगळं ओके करताय? हा. जे कसं आहे, गावातल्या माणसांनी जाऊन तिथं ताप होण्यापेक्षा इथूनच आपण कागदपत्र घेऊन त्यांची एक समाजसेवा. गावामध्ये काय सेतू केंद्र वगैरे आहे काय? गावात सेतू केंद्र नाही आमच्या. नाही. मग तुम्हाला कुठे जावं लागतं? बनाळीला? नाही, मी जतलाच करतोय. डायरेक्ट सगळं जतलाच. बरं. आता वारं चाललंय विधानसभेचं. हा, चालू आहे. काय कोणाची हवा आहे? हवा तशी काय सांगता येणार नाही, कारण का टप आहे इलेक्शन यावर. टप आहे. बरं. काय कोणाच तर असेल की वारं जोरात? मी तसा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आणि आज आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे संघटक नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील हे आज जतमध्ये कार्यकर्त्याचे, कुस्ती क्षेत्रातील कार्यकर्ते, बैलगाडी शर्यतीतील कार्यकर्ते सगळ्यांची आज जत येथे केमिस्ट हॉलमध्ये बैठक पार पडली. तुम्ही होता बैठकीला? हा, बैठकीला होतो. काय ठरलं? अजून एक 2 दिवसात मोठा कार्यक्रम घेणार आहेत. त्यानंतर 2 दिवसात डिक्लेअर जाहीर करणार आहेत. जसं चंद्रहार दादांचा जसा आम्हाला आदेश येईल तसं आम्ही काम करणार आहे. उबाटा गट महाविकास आघाडीमध्येच आहे सध्या? हाय गे. मग 2 दिवसात जाहीर करणार अजून? 2 दिवसात जाहीर करणार. बरं. काय जाहीर होईल असं वाटतं तुम्हाला? काय जे आमचे नेते चंद्रहार दादा पाटील जे सांगतील ते आम्हाला मान्य असेल. आणि काय 2 दिवसानं डाव टाकणार आहेत? कुठला घिस्सा डाव आहे का काय? कसला डाव आहे?
आता ते सांगता येणार नाही. ते आता कोणता डाव टाकतात हा ते वेळ आल्यावरच कळेल. बर ते डाव टाकला की तुम्ही इथं डाव टाकणार? हा त्यावेळी मी जोमानं कामाला लागलो. जोमानं कामाला लागणार. सध्या तुम्ही थांबा आणि पहा आहे. हा बर बर धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? शिवाजी रोहिदास गायकवाड. गायकवाड. राहणार अंतराळ. अंतराळ. काय सध्या काय चाललंय व्यवसाय? व्यवसाय काय चालू आहे ना, शेती वगैरे. शेतीवर चालू आहे. नाम बिम जोरात मारलाय तुम्ही काय? आता आज दिवाळी साजरी केलाय काय? नाही इलेक्शनचं हे चालू आहे. इलेक्शनचं नाम आहे काय? हा. बर बर बर. आता दिवाळी संपली. दिवाळी संपली, आता आता इलेक्शन राजकीय दिवाळी सुरू झाली. हा. काय चिवडा बिवडा आलाय नाही जतमधनं? एवढा नाही अजून नाही. चिवडा पाकिट आले नाहीत अजून? 4 दिवस 4 दिवसानं. बर 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 बर. काय सध्या निवडणुकीचे रणधुमाळे सुरू झाले सध्या? चालू आहे. कुणाचा जोर आहे काय? इथं विक्रम सावंतचा. विक्रम सावंतचा जोर आहे का? बरं काय नाही, त्यांनी 5 वर्ष तशी कामं केलीत ना तालुक्यासाठी केलेत. गावात काय निधी आणलाय काय? गावात आहे ना, निधी भरपूर दिलेला काय आणलाय गावामध्ये? गावामध्ये सध्या आमच्या इथं ह्याचे 2-3 कामं त्यांच्या हस्ते झालेले आहेत. मंडप, सभा मंडप वगैरे झालेला आहे. बिल्डिंग ब्लॉक वगैरे, रस्त्याची कामं झालेली आहेत. मग जोरात झाले सध्या. आणखीन काय उमेदवार आहेत? आम्हाला द्या म्हणतात, विजयी करा. आम्ही तालुक्याचा विकास करतो, दुष्काळ मुक्त करतो. त्यांचं इलेक्शन आहे म्हटल्यावर इलेक्शन मध्ये मागणारच ना. पण नवीन बदल करा म्हणतात. आता बदल कशाचा? बदल हवा, आमदार सरकारचा मध्ये बदल करायचा आहे असं म्हणतात ते. नाही पण आहे सरकार त्याच्यामध्ये बदल करायचा आहे असं त्यांनी सांगतात, बदल करा म्हणून. मग तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे, आम्ही ठरवले पहिलंच बदल करायचा आहे. एकदा ठरले. हो, सरकार बदलायचं. सरकार बदलायचं. का बरं? सरकारनं एवढी कामं केली. आम्ही तीन आमचं चाकी रिक्षाचं सरकार आहे. अहो बरोबर आहे, 3 चाकाचं सरकार आहे. पहिलं बी 3 चाकाचं सरकार होतं ना. 2.5 वर्षामध्ये इकडे तिकडे सगळं लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले. 1500 दिले आणि गॅसची किमती वाढवल्या. शेतकऱ्याला पैसे दिलेत. शेतकऱ्याला दिलं आणि जीएसटी वाढवल्या. अर्ध एसटीचं तिकीट केले आम्ही. ज्यांनी प्रवास करत नाही त्यांनाच तिकीट दिले ना. तरुणांना द्या ना. तर म्हातारी माणसांना आम्ही मोफत दिले. काय दिले? 80 वर्षानंतर. काय 80 वर्षानंतर घरात असतात ते कुठे प्रवास करतात काय? मग एकंदरीत आता वारं कुणाचं वारं? काँग्रेसचं वारं आहे जत तालुक्यामध्ये. बर. कुठनं कसं वाटतंय वारं? वारं वावटळ आहे का वारा आहे नुसतं? नाही वारं म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वारा आहे सध्या. वारा आहे का वावटळ आहे? वारं नाही, वावटळ उठलंय जाता. उठलेलं. 20 तारखेला 20 तारखेला नाही, ओके करून 23 तारखेला काँग्रेसचा झेंडा लागणारच आहे. बरं. ओके, धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.